गुलाबी रंगाच्या सुटकेसमध्ये विच्छिन्न अवस्थेत महिलेचा मृतदेह. कर्जत पुणे रेल्वे मार्गावर मोठी खळबळ. मुंबईपासून काही अंतरावर असणाऱ्या ठाकरवाडी आणि जांभरुंग रेल्वे स्टेशन दरम्यान रेल्वे ट्रॅकजवळ एका ट्रॉली बॅगमध्ये विच्छिन्न अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. चालत्या रेल्वेमधून ही सुटकेस खाली फेकली असावी अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रायगडच्या कर्जत पुणे रेल्वे मार्गावर महिलेचा अत्यावस्थ अवस्थेत मृतदेह आढळला. एका सुटकेसमध्ये बेवारस मृतदेह आढळून आल्याने परिसरात गोंधळाचं वातावरण आहे. गुलाबी रंगाच्या सुटकेसमध्ये आढळून आलेल्या मृतदेहाची पोलिसांकडून ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी 9:30 सुमारास रेल्वे अधिकाऱ्यांनी ट्रॅकची तपासणी करत असताना त्यांना रेल्वे रुळाच्या बाजूला ही ट्रॉली बॅग आढळली. बॅग उघडल्यानंतर त्यातील एका महिलेचा मृतदेह सापडला. त्यानंतर तात्काळ GRP पुण्याचे वरिष्ठ PI कर्जत सिटी पोलीस आणि खोपोली पोलीस यांना याची माहिती देण्यात आली. सुमारे 12:40 दरम्यान कर्जत सिटी पोलीस ठाण्याच्या API मनीषा आपल्या पथकासह आणि लोणावळा GRP कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी ट्रॉली बॅग उघडली असता त्यामध्ये लाल टी-शर्ट आणि पांढऱ्या लअरसह एका महिलेचा मृतदेह आढळून आला. त्या महिलेचे डोके प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळलेले होते. तिचे हातपाय नायलॉनच्या दोऱ्याने बांधलेले होते असं पोलिसांनी सांगितलं आहे. घटनेची गंभीरता पाहता फॉरेन्सिक पथकासह डॉक्टरांना घटनास्थळी बोलावण्यात आलं. काल दिनांक 16 तारखेला 16/4/25 रोजी 10 वाजता दरम्यान लोहमार्ग रेल्वे पोलीस स्टेशनकडे लोणावळाकडे एक महिला कर्मचारी आहे हवालदार चव्हाण म्हणून. त्यांना अशी माहिती मिळाली की मुंबई पुणे जाणाऱ्या ट्रॅकवर कर्जतनंतर स्टेशन ठाकूरवाडी या ठिकाणी पोल नंबर 118, 112 व 116 ठिकाणी एक सुटकेस पडली असून त्यामधून एक हात बाहेर पडलेला आहे. म्हणून त्यांनी ते जाऊन पाहणी केली असता त्यामध्ये एक महिलेची डेड बॉडी त्यांना मिळून आली. म्हणून त्यांनी कर्जत पोलीस स्टेशनला ज्युडिक्शन कर्जत पोलीस स्टेशन असल्याने त्या ठिकाणी जाऊन मी गरड साहेब स्टाफने जाऊन पाहणी केली असता त्यामध्ये एका 28 ते 30 वर्ष महिलेचा मृतदेह बॅगमध्ये मिळून आला. हातपाय बांधलेले होते तर चेहरा झाकलेला होता. त्यामध्ये गळा रशीने नायलॉन रशीने हे ट्रँग्युलेशन होतं म्हणजे फाशी गळा दाबलेला होता. त्यांनी त्याचा खून केलेला होता. ते डेड बॉडी मिळून आले. त्याच्या अनुषंगाने कर्जत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे 103 प्रमाणे आणि गुन्ह्याचा तपास चालू आहे. अंगावर फक्त एक प्रकारचं वहन आहे. अजून PM होऊन चालू आहे. PM ट्रँग्युलेशनचं वहन आहे फक्त आणि त्याचा पोस्टमॉर्टम पनवेल जिल्हा रुग्णालय पनवेल या ठिकाणी करत आहे. आत्ताचे आम्ही त्या ठिकाणी कर्जत रेल्वे स्टेशनवर माहिती घेतलेली आहे. काल रात्री किती ट्रेन्स पुण्याकडे गेल्या कर्जतवरून त्या ट्रेनची सर्व माहिती घेऊन आम्ही त्याप्रमाणे आता 3 टीम तयार केलेल्या आहेत त्या आणि त्याप्रमाणे आम्ही ते CCTV फुटेजच्या आधारे आपण महिलेचं आयडेंटिफिकेशन करत आहे. आतापर्यंत आम्हाला प्राप्त झाले पण भायखळा पोलीस स्टेशन, सिंहगड पोलीस स्टेशन पुणे इथून विचारणा झालेल्या आहेत कारण त्यांच्याकडे मिसिंग दाखल आहेत. आपण एक मिसिंगसाठी स्वतंत्र टीम नेमलेले आहे. जे मोठे स्टेशन्स आहेत जस्ट लाईक CST, ठाणे, दादर आणि कल्याण त्या पोलीस स्टेशनला मिसिंग दाखल आहे का आजूबाजूला दाखल आहे त्याप्रमाणे तपास करत आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.